विधान परिषदेतील 5 आमदारांचा निरोप समारंभ आहे। 21 जूनला निवृत्त झालेल्या आमदारांचा हा निरोप समारंभ आहे। शिवसेनेचे 2, भाजपच्या 3 आमदारांचा समावेश यामध्ये आहे। दुपारी 3 वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निरोप सोहळा होणार आहे। तर 27 जुलैला आणखी 11 आमदार हे निवृत्त होणार आहेत। कोणते आहेत ते 5 आमदार निवृत्त होणारे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर विधान परिषदेतील हे आमदार आहेत जे निवृत्त होत आहेत, त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यांचा निरोप समारंभ होणार आहे। त्यांची नावे नेमकी कोणकोणती आहेत ते आपण बघूयात। नरेंद्र दराडे शिवसेनेचे आमदार आहेत, ते निवृत्त होत आहेत। त्याचबरोबर भाजपचे आमदार रामदास आंबटक हे सुद्धा निवृत्त होत आहेत। तर शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया हेही निवृत्त होत आहेत, त्यांचा कार्यकाळ संपतोय। याशिवाय भाजपचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचाही कार्यकाळ संपतोय। तर भाजपचे आमदार सुरेश धस यांचाही कार्यकाळ संपतोय। याशिवाय शिवसेनेचे विप्लव बजोरिया यांचा कार्यकाळ संपतोय आणि या 5 आमदारांचा निरोप समारंभ होईल। तर अधिवेशन सध्या सुरू आहे आणि नेमकं काय काय होणार आहे, कोणते मुद्दे गाजतायत ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। त्याचबरोबर लोकशाहीचा मुद्दा सुद्धा अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्यावर उत्तर देणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे, कारण एकीकडे आपण बघितलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना 27 रुपयांचा दर मिळतो राज्यामध्ये, जो इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात कमी आहे। आपण जर शेजारची राज्य बघितली, त्याच्यामध्ये कर्नाटक असेल किंवा त्याचबरोबर केरळ असेल किंवा उत्तरेकडची जी राज्य आहेत तिकडे सुद्धा दर जास्त मिळतो दुधाला, शेतकऱ्यांच्या मात्र महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी मिळतो। आणि लोकशाही मराठीने हा मुद्दा मांडलेला होता, त्यावरून आज उत्तर येण्याची शक्यता आहे, निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात देईन, काळजी करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।